सरकारी नेते, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी या लोकांनी अशी भारतामध्ये एक जागा सोडली नाही, जिथे भ्रष्टाचार ते करत नाहीत. कोणतंही ठिकाण असो, अगदी लहानात लहान ते मोठ्यात मोठं. ज्या ठिकाणी सरकारी हस्तक्षेप आहे, जिथे-जिथे सरकारी कामे चालतात, सरकार म्हणून, लोकशाही म्हणून, जे म्हणून त्यांचे आपण नेते म्हणून ज्या ठिकाणी ते आपण त्यांना नेमून दिलं आहे किंवा जे सरकारी नोकरी सेवा म्हणून ज्या ठिकाणी जे आपला सेवा देत आहेत, त्या ठिकाणी ते लोकं न चुकता अगदी एखाद्या मोठ्या आजाराप्रमाणे म्हणजे खूप मोठा गंभीर आजार जसा असतो, तसा हा सगळ्यांनाच जडलेला आहे. म्हणजे संसर्गजन्य आजार आणि ही लोकं पैसे खाल्ल्याशिवाय आणि सरकारी तिजोरी लुटल्याशिवाय थांबत नाहीत. ह्याच्यावर एकच उपाय मला वाटतो, तो म्हणजे सनई छत्रपती शासन नावाचा एक पक्ष नव्याने आलेला आहे. आपण ह्या पक्षाला नक्की मनापासून समर्थन द्यावं. धन्यवाद. आणि ही काळाची गरज बनलेली आहे. आज आपण जर अशा पक्षाला जर आज पाठिंबा दिला नाही, तर हा भ्रष्टाचार खूप शिगेला पोहोचेल आणि भारताची दुरावस्था झाल्याशिवाय राहणार नाही. भारत आपला विकसनशील देश आहे, पण ह्या भ्रष्टाचारी लोकांमुळे तो अधिकाधिक मागे पडत चाललेला आहे. त्यामुळे आपण सर्व सुज्ञ नागरिकांनी अ, आपण अशा सनई छत्रपती शासनासारख्या पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे. मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही, पण भारतीय जनता पक्षामध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, त्यानंतर आता हे शनी छत्रपती शासनमधले आपले नामदेवराव जाधव साहेब आहेत. हे सर्व अतिशय उत्तम कार्य करत आहेत आणि अशा लोकांना आपण जर बळ दिलं, ताकद दिली, तर हा आपला देश नक्कीच विकसित देश एक दिवस बनेल आणि जगात महासत्ता आणि जगाला एक आदर्श म्हणून जो आपली आपली ओळख आहे, ती ओळख नक्कीच आपण प्राप्त करू आणि ते स्थान म्हणजे जगात एक आदराचं स्थान आपण नक्कीच मिळवू. जय हिंद, जय भारत. वसुदैव कुटुंबकम ही जी आपल्या भारतीयांची जी आपली अ, संकल्पना आहे, ती प्रत्यक्षात उतरेल आणि भारत एक सगळ्या जगाला एक आदर्श देणारा एक मार्गदर्शक ठरेल आणि जगामध्ये भारताचं नावलौकिक आपण करू शकू. पण यासाठी आपण सर्व भारतीयांनी वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि जे असे भ्रष्टाचारी लोक आहेत, नेते आहेत, जे सरकारी नोकरदार आहेत, अशा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपण जास्तीत जास्त पुढे आले पाहिजे आणि सनई छत्रपती शासनसारख्या पक्षांना नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे. मला असं वाटतं, की आपण लोकशाहीमध्ये जे म्हणून लोकशाहीच्या मार्गाने जे आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे. आपला भारत देश खूप वेगाने विकसित होत आहे आणि होणार आहे. पण त्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन भेदभाव न करता लढलं पाहिजे. जय हिंद, जय भारत.